अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतात की स्वामी नक्की कोण आहेत. ते दिसताना आपल्याला फक्त मूर्ती दिसते, आपल्यासाठी मानवी शरीर दिसतंय, परंतु स्वामी नक्की आहेत तरी कोण. सगळ्यांनी लक्षपूर्वक श्रवण करून घ्या. सगळ्यांना गरजेचं आहे की मानवी रूप धारण करून स्वामी इथे का आलेले आहेत. स्वामी तत्व नक्की कोणतं आहे. स्वामींच्या जवळ शिवलिंग का स्थापन केलं जातं याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. स्वामींना रुद्रस्वरूप का म्हटलं जातं. आपल्याला वाटतं स्वामी आपल्यासारखे भक्त मानवी रूप धारण करून इथे अवतीर्ण झालेले आहेत, परंतु परमेश्वर जेव्हा परमेश्वराला वाटतं या भूतलावर आपल्या अवतार कार्याची गरज आहे, लोकांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे, तेव्हा भगवंत अवतार कार्य करीत असतात. मग आता स्वामी नक्की आहेत तरी कोण. नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूपम ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. स्वामी ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वरूप आहेत. विशेष स्वरूपाने स्वामींना रुद्र स्वरूप का म्हटलं जातं. स्वामी प्रत्यक्ष रुद्र स्वरूप आहेत, स्वामी विष्णू स्वरूप आहेत. व स्वामींना रुद्र स्वरूप का म्हटलं जातं. वर्णन आहे स्वामींच्या नामावलीमध्ये. गिरीश गिरीधर गिरिजा शंकर गिरिकंदर हे गिरिपुहरा शिव शिव शंकर शंभू हर हर शशिशेखर तू गिरिहरा. हे कोणाचं वर्णन झालं. शिवांचं स्वरूप आहे स्वामी. मग स्वामी विष्णू स्वरूप कसे आहेत तर काय म्हटलेलं आहे. मत्स्य कूर्म तू वराह शेषा वामन परशु राम महान पंढरी विठ्ठल गिरिवीर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान. तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा करा. स्वामी म्हणजे कोण आहेत. प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. ते केवळ फक्त मानव मूर्ती नाही आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतात स्वामी काय देव आहेत का. देव नाहीत, ते परब्रह्म आहेत. आपण इथे बसलोय त्यांच्या आशीर्वादामुळे बसलोय. आणि इथे आपल्याला आपल्यासारखाच त्यांनी मानवी देह घेतला होता. कारण मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहे, बुद्धिमान प्राणी आहे. मनुष्य जन्म परत आपल्याला प्राप्त होतो का. मनुष्य जन्म हा एकदाच प्राप्त होतो, परंतु देवाने मनुष्य जन्मामध्ये आपल्याला मनुष्य योनीमध्ये जन्माला घालताना अत्यंत चपळ बुद्धिमान प्राणी म्हणून, आपण प्राणीच आहोत, प्राणी म्हणूनच जन्माला घातलेला आहे. परंतु त्यांनी आपल्यामध्ये विवेक जागृत करून आपल्याला पाठवले. विवेक जागृत होणं म्हणजे काय. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय याची समज आपल्याला असणे. आता एक उदाहरण देतो. आपण पान खातो, पान, आणि पशुसुद्धा पान खातो. उदाहरणार्थ एखादी शेळी आहे, ती सुद्धा पान खाते. तिच्यामध्ये विवेक आहे का. नाही आहे, विवेक आपल्यात आहे. आता ते पान खाताना ते सुंदर बनवण्यासाठी आपण त्याला चुना लावतो, त्याच्यामध्ये जे काही सुपारी घालतो, गोड पान करतो, कारण आपल्या जिभेला तो विवेक आहे, ती समज आहे की नाही आपण याला चांगलं करू शकतो. पशुपक्ष्यांना तो विवेक आहे का. नसतो. मग आपण ते पान खातो की आपल्याला चांगलं लागावं, त्याची चव समजावी. पशूंना तो विवेक भगवंताने दिलेला नाही आहे. मनुष्य जन्म का दिलाय. तो फक्त आयुष्य म्हणून घालवण्यासाठी, जगण्यासाठी नाही, चांगले कर्म करण्यासाठी, अध्यात्म करण्यासाठी, भगवंताचं नाम घेण्यासाठी, लोकांच्या मदतीसाठी. पण मनुष्य कर्म आणि विकर्म हे दोन विकल्प असतात. परंतु आपण कर्म आणि अकर्म या गोष्टींमधलं आपल्याला ज्ञान कधी प्राप्त होतं. जेव्हा भगवंत आपल्यावर कृपादृष्टी दाखवतात, स्वामी कृपादृष्टी दाखवतात. आणि त्याच्यासाठी स्वामींनी अवतार कार्य केले की कर्म काय आणि अकर्म काय किंवा विकर्म काय. चांगलं कर्म करीत असताना भगवंत आपल्यावर कृपादृष्टी दाखवतो, परंतु मनुष्याच्या हातून विविध प्रकारचे विकर्म घडत असतात. काही लोक काय करतात. देवाचं नामस्मरण करतात, परंतु देवा हा माझा शत्रू आहे, हा मला खूप जास्त त्रास देतो, तुम्ही त्याचं काहीतरी बघा. हे झालं विकर्म. कारण दुसऱ्याच्या अकल्याणासाठी केलेलं नामस्मरण, दुसऱ्याच्या वाईट मनामध्ये चिंतून केले जाणारी सेवा ही सगळी निष्फळ सेवा ठरत असते. विशेष करून भगवंत जेव्हा आपल्याला जन्माला घालतो तेव्हा हा विवेक जागृत करून देतो. आता एक छोटीशी कथा सांगतो. दोन भाऊ असतात.
एक भाऊ अत्यंत चांगल्या मनाने देवाचे नामस्मरण करीत असतो, खूप आस्तिक असतो, परंतु खूप जास्त गरीब असतो. त्याचा दुसरा भाऊ जो असतो तो अत्यंत नास्तिक वृत्तीचा, देवधर्म कधी न करणारा, देवांना नाव ठेवणारा, वाईट कर्म करणारा. मग तो जो वाईट भाऊ असतो त्याला म्हणतो, अरे तू एवढं देवाचं नामस्मरण का करतो बाबा? देवाचं नामस्मरण करून तुला काय मिळतं? मी बघ देवाचं नाम घेत नाही, काय करत नाही, तरी खूप छान मजेत आहे, मला कोणत्याच गोष्टींची अपेक्षा नाही. परंतु त्याचा भाऊ त्याला काय म्हणतो, देवाने जर मला जन्माला घातलेला आहे तर माझ्यामध्ये विवेक दिलेला आहे. आता मी काहीतरी चांगलं कर्म करावं आणि लोकांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा, यासाठी मी देवांचं नाम घेतो. आता जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो ते नाम कशा स्वरूपाने घेतलं पाहिजे? निस्वार्थ भावाने. जेव्हा आपण मनामध्ये आपल्या अहमपणा असतो की मी स्वामींची सेवा करतो, स्वामींचं नाम घेतो किंवा मी स्वामी सेवेमध्ये आहे, आपल्या मनामध्ये जेव्हा हा अहमपणा जागृत होतो, अहमभाव जागृत होतो, तेव्हा केलेली सेवा निष्फळ ठरत असते. परमेश्वराचं नाम कसं घ्यावं? श्रद्धेने, भक्तीने आणि निस्वार्थ भावनेने. जेव्हा मनामध्ये स्वार्थ भाव जागृत होतो तेव्हा आपण केलेली जी सेवा आहे ती सगळी निष्फळ ठरत असते. आज इथे स्वामी महाराज आपल्यासाठी, तसेच विठ्ठल रुक्मिणी, गणपती बाप्पा, भगवान शंकर हे इथे आपल्यासाठी अवतीर्ण झालेले आहेत, आपल्यासाठी स्थापित झालेले आहेत. त्यामुळे आपण भगवंताची सेवा करीत असताना निस्वार्थ भावनेने करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि अनेक लोकांचे प्रकार काय आहेत? जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो, भक्ती करतो, तेव्हा दांभिक भक्ती कधी करू नये. अनेक लोक काय करतात, मी देवाचं नाव घेतो, मी स्वामी भक्त आहे, मी देवाच्या सेवेमध्ये आहे आणि मी हे केलं, मी हे ते केलं. भगवंतासमोर आपण केवढेच माहिती आहे आपल्याला. औदुंबराच्या झाडाला एक फळ येतं बघा, त्याला आपण उंबर म्हणतो. ते उंबर जर कधी आपण फोडलं ना, त्याच्यामध्ये लाखो जीव असतात, चिलटं सारखे छोटे छोटे कीटक असतात. त्यांचा जन्मसुद्धा त्याच्यामध्येच होतो आणि मृत्यू कुठे होतो? त्याच्यामध्येच. स्वामींच्या हातामध्ये ब्रह्मांड आहे. स्वामींना आपण म्हणतो ना की स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, अख्ख्या ब्रह्मांडाचं नायकत्व स्वामींनी सांभाळलेलं आहे. तेव्हा जे छोटंसं फळ आहे ते भगवंतासाठी केवढं आहे? एवढं आहे. आणि त्याच्यामध्ये लाख पटीने आपण लहान आहोत. आपण अहमपणा कोणाला दाखवायचा? मी हे केलं, मी ते केलं. आणि सगळ्यांना परत एकदा सांगू इच्छितो आहे, आम्ही प्राणप्रतिष्ठापना केली किंवा आम्ही खूप काही केलं असं चुकूनही कोणी म्हणायचं नाहीये. कारण आपण करणारे कोणीच नाही आहोत. करते करविते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. त्यांना जिथे वाटतं ते तिथेच येतात. अनेक वेळेला लोक खूप जास्त प्रयत्न करतात मंदिर बनवण्यासाठी, देवतांची स्थापना करण्यासाठी, परंतु भगवंताला जेव्हा वाटतं तेव्हाच भगवंत तिथे येत असतो. आणि कशासाठी? भक्तांच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी. भगवंताचं इथे येणं म्हणजे फक्त काय मूर्ती बसणं एवढंच नाहीये. आपल्या अनेक पिढ्या उद्धारून गेलेल्याच आहेत त्यांच्या येण्याच्या आधी. आणि त्यांचं इथे येण्याने आपल्यावर त्यांची कृपा आणि आपल्या मनामध्ये असणारं प्रेम आणि त्यांच्या प्रती असलेली भक्ती